सुरक्षेचं कारण देत सातारा जिल्ह्यातील निसर्ग पर्यटन 19 ऑगस्ट पर्यंत बंद ठेवण्यात आले असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढल्यानंतर साताऱ्यातील पश्चिम घाटावरील घाटमाता वॉटरफॉल परिसरात शुकशुकाट पाहायला मिळतोय। हा पर्यटन स्थळावरून आढावा घेतलेला आहे, त्यासोबतच छोट्या व्यावसायिकांशी संवाद साधलेला आहे। आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी पाहिलं। सातारा जिल्ह्यातली निसर्ग पर्यटन सध्या बंद करण्याचा आदेश हा सातारा जिल्ह्यातून देण्यात आलेला आहे। माझ्या पाठी तुम्ही पाहताय हा वॉटरफॉल आहे आणि आपल्या सभोवताली तो पाहायला गेलं तर या ठिकाणी फक्त आपल्याला व्यावसायिकच पाहायला मिळतील, कारण या ठिकाणी पर्यटन बंद असल्याचा आदेश आल्यानंतर पर्यटकांनी पर्यटन स्थळाला पाठ फिरवलेली चित्र पाहायला मिळतंय। आपल्याबरोबर काही या ठिकाणचे व्यावसायिक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। नक्की हा पर्यटन बंद असल्याने त्यांचा काय अडचणींना सामना करावा लागतोय। दादा, काय सांगशील, जे पर्यटन सध्या आता बंद करण्यात आदेश आलेला आहे? अवस्था बेकार होणार आहे पर्यटन बंद झाले तर। आणि आमचा व्यवसाय फक्त हा 4 महिना पर्यटनावरच असतो। पाणी चालू झाल्याशिवाय आमचं पर्यटन चालू होत नाही। आणि जर आता हा रस्त्याचं काम लवकर चालू नाही झालं तर आमची अवस्था लय बेकार होणार आहे। आता 19 ऑगस्ट पर्यंत जर सरकारने निर्णय घेतलाय की पर्यटन स्थळ बंद ठेवायची, तर आमच्या लोकांचं काय व्हायचं हाल? या पर्यटनावरती गोरगरिबांचे संसार चालत असतात आणि हा निर्णय हा कुठेतरी बदलण्याची गरज आहे। ती आता व्यापारी वर्गातून आणि छोटे मोठे व्यावसायिकांकडून समोर येताना एकंदरीतच पाहायला मिळत्या। शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।